नागपुरातील रेशीम बागेतील प्रभाग क्रमांक 31च्या उमेदवाराची चर्चा सध्या रंगू लागली। आरएसएसच्या गणेश चर्लेवारांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली। गणेश चर्लेवार गेल्या अनेक वर्षांपासून आरएसएसचे कार्यकर्ते आहेत। या संदर्भामध्ये बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। देशाच्या राजकीय केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या रेशीमबागकडे बघितलं जातं। अशातच बघितलं असेल तर रेशीमबाग हा प्रभाग नसून एका अर्थाने संघाच्या विचारांनी असलेला हा परिसर आहे। अशातच या प्रभागातून आता संघाच्या स्वयंसेवक हा सेनेच्या धनुष्यबाण घेऊन उमेदवार आहे। अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश चर्लेवार जे आहेत ते उमेदवार आहेत सेनेचे आणि संघाचे स्वयंसेवक आहेत। आपण त्यांचे थेट संवाद साधूया। काय सांगाल आपण संघाचे स्वयंसेवकांनी थेट आता आपण हे धनुष्यबाण हातात घेतलेलं आहे, काय भावना आहे आपली? देशाच्या राजकारणामध्ये 2014 नंतर झालेला जो बदल आहे यामुळे युवांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा जोश राजकारणाला घेऊन आहे। त्यामुळे युवांनी राजकारणामध्ये यावं ही प्रेरणा घेऊन मी आज या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे आणि मला पहिलीच ही माझी निवडणूक आहे। मला जे प्रभू श्री रामचा धनुष्य होता तो धनुष्य श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेला आहे। या ही उमेदवारी मला दिल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। लहानपणापासून तो संघात जात होता छोटा असतानापासून आणि तिथनं मी त्याला वळण लावली की नाही बा तुला समाजकार्य करायचं आहे आणि समाजासाठीच जास्तपणे वेळ द्यायचा आहे तुला। तर त्याला शिकवतही गेली आणि समाजकार्यासाठी सल्ला पण देत गेली। तर आज त्याला त्याचं फळ मिळालं आहे। 18 वर्षापासून तो यात कार्यरत आहे आणि मी शिवसेना आणि भाजप यांचे खूप खूप आभार मानते। नागपुरातलं राजकारणातलं समीकरण एका अर्थानं आता या प्रभागाकडे बघणार आहेत। कॅमेरामॅन मंगेश मोतेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।